हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। आणि एक मोठी गोष्ट म्हणजे सर, आम्ही सगळ्या मारवाडी बाया आहे, आज पहिल्यांदा पोलीस स्टेशनची पायरी चढलेली आहे। आज आम्हाला रोडवर यायला यांनी भाग पाडलं आणि ते पण मारवाडीच आहे। ज्यांनी आम्हाला इथे आणलंय ना ते सुद्धा मारवाडीच आहे। आज आम्हाला रोडवर यायला यांनी भाग पाडलं आणि ते पण मारवाडीच आहे। ज्यांनी आम्हाला इथे आणलंय ना ते सुद्धा मारवाडीच आहे। हे जे जोर जबरदस्ती दंगामस्ती करते त्यांना देत आहे आणि आम्ही 3-4 महिन्यापासून चुप बसलो, आम्हाला काहीच नाही। आम्हाला ते पण हाती लागलेले, त्यांनी मध्ये मध्ये सगळ्यांना पैसे दिलेले, कोणाला 10 लाख, कोणाला 5 लाख, जे दंगामस्ती करून तिथे मारताय ना त्यांना बरोबर चुपचाप देऊ राहिले पैसे। ज्यांचं म्हणणं आहे का ती आमच्याशी बोलायला सुद्धा तयार नाही। तुमच्याकडून काय होतं ते करून घ्या, पण तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे। लोकतंत्रमध्ये, लोकशाहीमध्ये तुम्ही न्याय नाही देणार तर कोण न्याय देईल? जर एवढी खुमखुमी आहे, तुम्हाला काय करायचं करून घ्या। तुमच्या सरकारला त्या दिवशी किंमत देऊन आपण विषय थांबवला, नाही तर त्या दिवशी ती मंडळी त्याचं कौस घालून टाकणार होती, पण त्या कायदा हातात यायचा नाही। आपल्याला कायद्यानेच जायचं। आता मग कायद्याने न्याय मागण्यासाठी हा एक कोण रमण कुठे गेलं? आपल्याला ते शिक्का मागायला फेकून दिला सही शिक्का, जाय तुझ्याकडून काय होतं करून घे म्हणे। ही हा चक्रच मारू राहिला। तुमची मदत हीच पाहिजे का तुम्ही गुन्हा दाखल करावा, भले यांचे पैसे डुबले चालतील, आता त्यांचे खुमखुमी फार आहेत, त्यांच्यावरती FIR दाखल व्हायला पाहिजे। जर सर्वसामान्य माणूस पीठ पॉकेटर 10 रुपयाची चोरी करतो, त्याला तुम्ही ताबडतोब धरून आणता। हा सर्वात मोठा 16 कोटीचा घोटाळा आहे, 10 रुपयाचा नाही आहे। याच्यावरती ह्या गरिबांना न्याय मिळाला पाहिजे, हीच अपेक्षा घेऊन मी तुमच्याकडे आलो आणि हे माझ्याकडे आले। आमची ईश्वर चरणी प्रार्थना असते, तीच पोलिसांच्या चरणी प्रार्थना आहे का तुमच्या। आणि एक मोठी गोष्ट म्हणजे सर, आम्ही सगळ्या मारवाडी बाया आहे, आज पहिल्यांदा पोलीस स्टेशनची पायरी चढलेली आहे। म्हणजे खरं सांगायची गोष्ट झाली तर नाही तर आम्ही कधी एक पण मारवाडी बाई कधी रोडवर दिसली का तुम्हाला आजपर्यंत? आज आम्हाला रोडवर यायला यांनी भाग पाडलं आणि ते पण मारवाडीच आहे। ज्यांनी आम्हाला इथे आणलंय ना ते सुद्धा मारवाडीच आहे। ही मेन गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही 3-4 महिन्यापासून चूप आहे। हे म्हणे पावतीदारांचे देऊ, पावतीदारांचे नामच्या ठेवी, काय आम्ही ते वरतून पैसे आणले का? आमचं झाड आहे तर त्याला हल्ले पैसे लागलेले होते। त्या माशाशी फोन उचलत नाही, बोलत नाही, कोणाकडे जायचं कोणाकडे आम्ही? मामी आता कुठं जायचं सांगा, कोणाला दाद मागायची तुम्ही सांगा, आम्ही तिथे जाऊ। तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा सर, DDRच्या मीटिंगला 8 दिवसाला त्या दिवशी तिथे असं ठरलं का आता आम्ही संचालक मंडळावर गुन्हे दाखल करतो आणि संचालक मंडळाने तिथे सांगितलं का आम्ही पवन पुरोहित आणि नारायणदासजी मंडळ आहे, 2 आम्हाला याच्यात खूप मोठे हे दिसत आहे, यांचा हात जास्त याच्यात, तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो, लगे FIR ची तयारी करतो वगैरे तिथून। पण अजून 8 दिवस झाले त्यांच्यावर FIR झाली नाही सर। या चौकशी का बरं करत नाही? मागच्या गेल्या 5 वर्षापासून यांनी एकही सभा घेतली नाही, एकही वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल इथे दाखवला नाही। DDR कस काय चुप बसला? त्याच्यासाठी मग बाई पवनने एवढी लिखित तुमच्याकडे दिली कंप्लेंट, मग तुम्ही काय चौकशी लावली म्हटलं सर? असा मी माहितीचा अधिकार त्यांना दिला। तिथे स्वप्नील मोरे म्हणून जनमाहिती अधिकारी, तर त्यांनी सरळ लिहून दिलं मी कोणतीही चौकशी केलेली नाही। म्हणजे का बरं नाही केली? मग इंटरनल ऑडिट मध्ये बरेचसे खंड झाले, त्याचा गुन्हा दाखल करायचा आज दाखल होणार आहे। कोणाचा? यांचा करून घ्या ना, यांचा नाही होतो का बरं? यांचा होणार नाही असं कसं काय? एवढा मोठा त्यांनी फ्रॉड केला, तुम्ही म्हणता यांचा का बरं होणार नाही? असं मध्ये जे काही निष्पन्न होतं म्हणजे फ्रॉड तुम्ही केलाय, मी केलाय, कोणी केलाय, हे ऑडिट मध्ये निष्पन्न बंद करा, मोबाईल बंद करा, बरोबर? ऑडिट मध्ये हे निष्पन्न झाल्यानंतर आता तो FIR होईल, तो जो गुन्हा दाखल होईल त्याच्यात हे साक्षीदार राहतील, यांचे जबाब घेतले जातात। बरं, काढून बी होऊ द्या ना, काय बिघडतं? तुमच्या मार्फत आम्हाला अपेक्षा आहे ना, तुम्ही मंदिरात घंटा वाजवला म्हणजे देव भेटेल हे मला बळजबरी नाही, असं नाही हो। मी कायदेशीर जे आहे तेच सांगतो तुम्हाला। हे चुकीचं आहे, आम्ही बोलतोय चुकीचं आहे का? 2 मिनिटं बोलतो ते चुकीचं आहे का? हे तक्रार देतील, माझ्याकडे अर्ज देतील, अर्ज मी हा DDR कडे पाठवेल, DDR ची चौकशी करून ते निष्पन्न होईल की कोणी फ्रॉड केला। म्हणजे DDR सांगेल तेव्हा गुन्हा दाखल होईल का? खूप इंटरनल ऑडिट केलेलं आहे, इंटरनल ऑडिटच्या बेसवर गुन्हा दाखल होता। DDR आलेत का आता? कोण आहे जरा बोलत का? यांनी कोणाकडे न्याय मागायचा? यांनी आत्महत्या करून घ्यायची का? मग कोणाचे 5 लाख आहे, कोणाचे 10 लाख आहे, हे काय चालू यांचं दादागिरी? आणि ते म्हणतात आमच्याशी बोलायची गरज नाही, तुमच्याकडून काय होतं ते करून घ्या। ही कुठली भाषा आहे? काय साहेब, हा कोणता प्रकार आहे?
म्हणजे यांनी बँका यांचा विश्वासघात करायचा, सरकार आता म्हणजे सेंट्रलला घेऊन जायचा का विषय? तुम्ही काहीतरी आमच्याशी आम्ही सर्वच बोलतो ना, तुम्ही गुन्हा आतापर्यंत का दाखल केला नाही? काय यांना न्याय मिळाला का नाही? यांचे पैसे वाऱ्यावर गेले का अजून? म्हणजे काही कथा थोडं सांगू राहिलो मी, जे तुमच्याकडे चुका झाल्या तेच बोलून राहिलो मी. बर नाही तर तुम्ही येणार नव्हते. चला काय हरकत नाही, जा तुम्ही, जा जा, काय हरकत नाही. जाऊ दे ना, जाऊ द्या, जाऊ दे, जा. ठीक आहे काही हरकत नाही, काय हरकत नाही. समजून गेलो तुमचा विषय काय, तुमच्या मनात काय आमच्या ध्यानात येऊन गेलो. हो साहेब, बसा तुम्ही या ना. 5 वर्षामध्ये लेखा परीक्षणासाठी अवर्ग प्राप्त झालेला आहे. बर, त्यानंतर आम्ही चालू वर्षी कलम 89 अनुसार त्याची तपासणी घेतली. तपासणीमध्ये हे सगळे मुद्दे लक्षात आले. बरोबर, लक्षात आल्यानंतर आम्ही रिऑडिटचा प्रस्ताव आता DDR साहेबांकडे दिलेला आहे. गव्हर्नमेंट ऑडिटरची नेमणूक होऊन प्रत्येक व्यवहाराची छाननी होईल. त्याच्यामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील, ज्यांनी कोणी संस्थेच्या निधीचा, पैशाचा अपव्यवहार, गैरव्यवहार अनियमित केली असेल, त्यांना शिक्षा होईल, त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल. दुसरी गोष्ट, संस्थेने जे आता रिऑडिट केलेलं आहे त्याच्यामध्ये हो इंटरनल ऑडिट, त्या अनुषंगाने आज गुन्हा नोंदवण्यासाठी आणि सरांशी चर्चा करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. दुसरी गोष्ट, पतसंस्थेचे जे थकबाकीदार सभासद आता आपण डिटेक्ट केलेले आहे, त्यांच्या विरुद्ध कलम 192 वसुली दाखवण्यात जाते. आपण 33 प्रकरणं कार्यालयात दाखल करून घेतले. त्याची पहिली सुनावणी काल झाली. कर्जदारांनी कर्ज घेतल्याचं मान्य केलेलं आहे, हिशोब काढून ते पैसे भरणार. बरोबर, आता जे कोणी गुन्हेगार आहे, ही परिस्थिती जी निर्माण झाली ती कोणामुळे झाली, काय झाली, रिऑडिटचा अहवाल संस्थेकडे आहे. त्यानुसार आज संचालक मंडळ आज जे आहे संस्थेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यासाठी येणार होते. मी स्वतःहून इथं का आलो की सरांच्या काही शंका असतील तर आपण डिस्कस करून ते निरसन करू. आता कर्ज वसुलीतून जो येणारा पैसा आहे किंवा जो गैरव्यवहार अपवाद झालेला आहे त्याच्यातून जो पैसा येणार आहे तो प्रथम प्राधान्याने ठेवीदारांनाच वाटप करणार आहे. ठीक आहे, अल्पबचत प्रतिनिधी आहे, ठेवीदार आहे. त्या दिवशी माझ्या कार्यालयामध्ये जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये 2 कमिटमेंट झाल्या की बाबा एक रिऑडिटचा प्रस्ताव देणं 5 वर्षाचा, आणि दुसरी गोष्ट इंटरनल ऑडिटचा मेमो आला गुन्हा दाखल करणे. आता गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही त्यासाठी झालेलं आहे. रिऑडिटचा प्रस्ताव आहे ना मी सबमिट केलेला आहे. सोमवार मंगळवारी ती ऑर्डर होईल. गव्हर्नमेंट ऑडिटर येईल आणि रिऑडिट करून जे कोणी गुन्हेगार करणार प्रशासक बसेल ना सर, प्रशासक बसेल ना बँकेवर. प्रशासक बसवायला मी आज बसवल, परंतु मी त्यांना सांगितलं की तुम्हाला तुमची जबाबदारी पार पाडावी लागेल, मी करणार नाही. जबाबदारी आली कुठे? तुम्ही जे सांगता ना मीडियाला की बाबा मला जाऊन माहित नाही, सांगा तुमचा उमेदवारी अर्ज तुम्ही भरलेला आहे निवडणुकीमध्ये. तुम्ही जे म्हणता ना की मला माहित नाही, जबाबदार कशी? नेहमी मला जबाबदार पकडतात त्याच्यात. जबाबदार झाली त्याच्यात. माझी गोष्ट आता आपण या मुद्द्यावर आलोय तर तुम्ही एक अर्ज द्या, तुम्ही नका देऊ, पब्लिक मार्फत द्या, तर तिथे प्रशासक राजवट लावण्यात यावी सरकारकडून. आपले मुद्दा ठेवता बाजूला ना आम्ही संचालक असं सांगतात. संचालक म्हणून मला सगळी अथॉरिटी द्या, बघू मला किती कर्ज प्रकरण आहे, किती ठेवी ठेवलेल्या आहे बँकेत, मला बघू जरा. एकही स्टेटमेंट दाखवत नाही. गुन्हा कोण दाखल करते, कोणाविरोधात गुन्हा दाखल होतोय? आता हे काय झालेलं आहे की अंतर्गत लेखा परीक्षणामध्ये जे दोष दाखवलेले त्याच्यामध्ये काय झालेलं की 3 वर्ष जे झाले संचालक मंडळाची मिटिंगच झाली, त्यामुळे त्या काळात जे काही निर्णय घेतले गेले ते सगळे मॅनेजरने ऍक्टिव्ह घेतले ते दिसून गेले. तर त्याच्यानुसार आता फरक पडलेला शिल्केमध्ये वगैरे, तर त्यानुसार गुन्हा दाखल. कोणावर गुन्हा दाखल होतो? मॅनेजर फक्त मॅनेजरवर होतं, संचालक मंडळाच्या काही जबाबदारी नाही का? कसं केलं आपण इंटरनल ऑडिट नुसार ती करताय. गव्हर्नमेंटचा जो गुन्हा दाखल होईल तो नंतर होईल ऑडिट. आता हे संचालक मंडळाचे अधिकार आहे, संचालक मंडळ करते, त्याच्यामध्ये डिपार्टमेंटचा सहभाग नाही. परंतु साहेबांचे जर काही सहकार विभागाच्या अनुषंगाने, सहकार कायद्याच्या अनुषंगाने काही जर हे असतील तर ते डिस्कस करण्यासाठी म्हणून मी आलो. इंटरनल ऑडिट मध्ये फ्रॉड त्याचं रिझन काही अजून निघालच नाही. आणि मॅनेजरने जे कबूल केलं, नारायणदास मुंदडा यांचं नाव घेतलंय, त्यांच्यावर कधी गुन्हा दाखवले? हे बघा मी रिऑडिटचा जो पण नाव आले तुम्ही आता इंटरनल ऑडिटचा विषय हा संचालक मंडळाशी रिलेटेड आहे. त्यांचा तो निर्णय ते घेत आहे. गुन्हा नोंदवताना काही अडचणी असतील त्यासाठी फ्रॉड झाला त्या दिवशी शिल्लक 3.5 कोटी होती, तर संचालक मंडळाने का केस नाही केली? ती कॅश गेली कुठे? सांगितलं का नाही? तुम्ही विचारलं का बरं?
का बरं नाही केली? पैसे कुठे आहे? 3 करोड बॅलन्स दिखत बॅलन्स दाखवून राहिला बंद म्हणून. बुकवर. मग कुठे गेला तो गेला पैसा? पैसा गेला कुठे? हा कधीचा होता? कधीचा बॅलन्स होता? जानेवारी हे जेव्हा ओपन झालं त्या दिवशी जानेवारी मला तर न्यायालयीन ऑडिट तर होत राहील साहेब. Cash हे book तर मध्ये यांच्या गेलेलं आहे ऑफिसला ना. झालेल्या गोष्टी आहे. Cash 3.5 book कोटी मध्ये रुपये कॅश होते ते पण गायब आहे म्हणे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्हाला न्याय मिळाला तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल त्याचं करू सर आपण कसं शांतता आलो इथं अपर जिल्हाधिकारी शांतता कार्यालयासमोर राखण्यासाठी चालू बसला विषय. हे सर्व कसं आहे आम्हाला ते म्हणतील शांतता असं आल्यावर असं होईल तसं आल्यावर अहो, पाहिजे तात्काळ सगळ्या गोष्टी ते रोडवरून तो सगळं करू ना आपण करायला ती पण केस नाही केली ना साहेब. ती पण केस नाही केली ना. ते ओरिजिनल होतं ना. अहो तुम्ही अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता बसा. जळगाव ठेवी किती आहे यांच्या? यांना ठेवी घ्यायची किती लिमिट होती? यांनी किती माझ्याकडे घेतलं? audit मेमो नाही. आणि कर्ज प्रकरणे वाटायची लिमिट किती होती? यांनी वाटले किती? या गोष्टींचा तुम्ही काहीतरी घेतलं का? ऑडिट होतंय ते audit बघा, पाठपुरावा नाही, काहीतरी नाही. तर घ्यायला पाहिजे होता ना मी सर. एकच विचारतो बघा. तुमच्या आधी जे साहेब होते तुम्ही त्यांनी तर नाही ही घेतलं. चर्चा करायची तर गुन्हा नोंदून घ्यायचा आणि साहेबांना आम्ही बसून करू. तुम्ही जा. नाही, चर्चा म्हणजे हे प्रश्न अहो, आमचे प्रश्न नाहीये आमचे प्रश्न आहे तुम्ही आम्हाला तुम्ही द्यालच ना. आम्हाला आम्ही इथे आज आलेलो आम्ही आहे. इथे हे मुद्दे आलोय. सगळे ऑडिटमध्ये निघणारच आम्ही आहे. एकमेकांनाच विचारतो आमच्याशी काही निर्णय निघाला नाही म्हणून आम्ही आज इथे इथपर्यंत 3 आलोय. महिन्यापासून आम्ही लढतोय, इथे आलोय आणि आता तुम्ही म्हणताय ते आल्यानंतर परत या. मग त्याला किती वेळ लागेल हे त्याचंही तुमच्याकडे अहो उत्तर त्याच्या नाहीये. येण्यापेक्षा तुम्ही रस्त्यावर बसा. संपलं की चला. नाही, किती त्यांना आकडे अप्रॉक्सिमेट दिले ना. काही ते तुम्ही सांगू ऑडिटला बसताय. अहो त्यांनी जबाबदारी झटकून दिली ऑडिट आल्यावर होईल संपून जाईल. चला. मग तुमच्या ऑफिसमध्ये चौकशी केली नाही. काय दर करायचं यांचं? काहीच नाही त्यांनी. महिनाभरापासून मी माहितीचा अधिकार लावलेला होता. लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही रस्त्यावर बसून न्याय सर मागा. मुलींनी कसे कसे पैसे भरलेले आहे, तुम्हाला माहिती सगळं तुमच्याकडे आलेलं आहे. आम्ही 25 वर्षापासून मेहनत घेऊन तिथे पैसा जमा केलेला आहे. काही अडचणी सर्व गोलमाल आहे. आज मला खूप गरज आहे पैशांची आणि ते नाही म्हणताय. असं कसं काय आता होईल? ही बाई मोलमजुरी केली. ही पोर 10 लाख रुपये तिचे. एक एक ब्रश फिरवतो तो पेंटर त्याच्या खर्चाचे पैसे येतो साहेब. 10 लाख रुपये बघा त्या अशा लोकांचे पैसे ते हडप करून राहिले. हे कुठे भरपूर मी स्वतः रस्त्यावर बसेल बे उपोषण करणार. सोमवारपासून बेमुदत उपोषण रामदास बोरसे करणार. कुठं म्हणजे आम्ही किती सोमवार पुढे जास्त चाललो जिल्हाधिकारी आहे, करणार. त्यांना पैसे दिले. चला इथे काही बोलायचं नाही पोलीस स्टेशनमध्ये. सिक्युरिटी जाता है. हे पहा सोमवारी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इतर परवानगी घ्यायची. सोमवारी पहिले अर्ज टाकायचा. बेमुदत उपोषण सोमवारपासून चालू करायचं. ज्या महिलांना येऊ वाटलं ते येतील. जे ठेवीदारी आहे जे असेल ते साखळी उपोषण करा. बेमुदत करा. साखळी उपोषण कमीत कमी 5-5, 6-6 महिला बसा. 12 ते 3 पर्यंत उपोषण करायचं. कुठे? अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय. सर पहिले परवानगी घेऊ सोमवारी आपण. बरोबर आहे. मंगळवारपासून सुरुवात करू. काका आता संचालक मंडळाचे जे होते त्यांचे मुलं आले होते त्यांच्याशी काय वाद झाला? तुम्हाला आम्ही तिथे बँकेत थक मारत होतो तेव्हा कोणी समोर आले नाही. तुम्ही आता कशा आले इथे? इथे का आले तुम्ही आता? व्हिडिओ काढायला आले तुम्ही? मला व्हिडिओ काढ तुमचा व्हिडिओ. कोणी काढलं व्हिडिओ? माझी बाई सांगू राहिली. कोणी काय सांगितलं? व्हिडिओ काढा तुम्ही. काय व्हिडिओ काढा? कपडे काढून फेकतो. व्हिडिओ काढत नाही असेल. माझा पैसे कुठे व्हिडिओ आहे? व्हिडिओ काढा. माझ्या व्हिडिओ कुठे पहिली सांगा. तुम्ही कसं काय आले? माझ्या गावामध्ये नाही ना. तुमच्या पहिले आलो साहेब. तुमच्या पहिले आलो. दोन मिनिट तुमच्या पहिले. हे आमच्या पहिले आले. विचारा तुम्ही. हे बघा. हे आमच्या पहिले आलेले. आमच्या पहिले आलो. व्हिडिओ काढायला आले. व्हिडिओ कशात आले? व्हिडिओ काढला तुम्हाला आम्ही तुमच्या बँकेत आलो तेव्हा नाही आले. नंतर आले आमच्या बँकेत आलो तेव्हा आले नाही तुम्ही. मी काल पण इकडे आलो. कशाला? हे द्यायला. तुम्ही का बरं जबाब देत नाही? तुम्ही का म्हणता? मग तुमचा काय अधिकार आहे इथे? तुम्ही संचालक आहे. तुम्ही संचालक आहे. आम्ही समजायला आलो. तुम्ही काय आले इथे? तुमचं काय म्हणणे बाहेर या पोलीस स्टेशनच्या बाहेर बाहेर या बाहेर काय म्हणणे तुमचं सांगा आम्हाला. चला तुम्ही आले नाही ते कशासाठी आले? हे पंगत आहे. आलेलोच नाही आम्ही. तुम्ही आले होते त्यांनी सांगितलं पहिले समजून मॅटर संचालक उद्या ना त्यांना तुम्हाला अधिकार दिलाय का त्यांनी? सांगितलं ना आम्हाला. तुम्हाला असं बांध करून दिलं? तुम्हाला अफिडेविट दिलं का?
पॉवर ऑफ अथॉरिटी दिली का संचालक मंडळाने साहेबांनी तुम्ही गुन्हे- आम्हाला तुम्हाला सांगितलं पॉवर आहे. ऑफ अथॉरिटी दिली का संचालक मंडळाने मग तुम्ही का आले इथे अहो त्यांनी आम्हाला मॅटर समजायला सांगितलं कोणी- application आहे कोणी पाटील पाटील साहेबांनी? सरांनी हा. आणि तू मॅटर येतो होता तर तुझा भाऊ म्हणतो की 11 लाखाची एकदा 6 लाखाचा लोन तेव्हा तू सांगितलं का त्याला चाल इकडे. चाल इकडे, मग- चाल इकडे. ये इकडे, चाल. तुम्हाला मालेगाव मध्ये आणून मुश्किल करून देऊ पैसे जर नाही आले तर यांना काय संचालकांना बोलवा. ते आले होते काल यांना काय बोलवा. आले होते का? काल येऊन गेले संचालक अरे पण हे त्या दिवशी आले नाही ना सगळे संचालक बोलवा साहेब हे त्या दिवशी आले नाही ना साहेब आमचे पैसे आमचं ऐकून त्यांच्या गोळ्यांचं ऐकून यांच्याकडे आहे का यांच्याकडे? पवनवरती FIR यांच्याकडे ऑर्डर आहे का यांच्याकडे? आहे का यांच्याकडे? यांना दाखल करा. संचालक बोलवा तुम्ही साहेब. नाही, शब्द हे बोलवा. पवनवरती दाखल करायला लागले. या ठिकाणी. पवन एकटा बरोबर जबाबदार नाही, आहे. साहेब. दोन मिनिटं. पवन एकटा जबाबदार आहे का, सर? हो. पवन एकटा जबाबदार आहे. याच्यावर गुन्हा दाखल करतोय म्हणजे आम्ही. हे सांगा तुम्ही. याच्यावर गुन्हा दाखल. काय म्हणता? हे आता गुन्हा दाखल करायला लागले. संचालक मंडळाने यायला पाहिजे. बाबी आरोपी वाढतील त्याच्यात कशात? कमाल यार. एकच नाव आहे. एकच नाव आहे. अरे हो ना मग तो सांगेल ना यांनी असं केलं त्यांनी तसं केलं संचालक मंडळाने यायला पाहिजे. आले होते. काल सगळे आले. काल सगळे आले होते. असं त्यांचं म्हणणं आहे. तुमच्या समोर येत नाही. मी नाही येणार. आपल्यासमोर येत नाही म्हणत आहे. चला. तुमचं म्हणणं असं आहे का आम्ही त्या पवनवरती जो कोण मॅनेजर आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला आलो. हे अंग काढूपणा आहे, वेळ काढूपणा आहे. ते एकटे त्या पवनला म्हणतात का हा जबाबदार आहे, त्याच्यासाठी गुन्हा दाखल करायला आले. मग तो पुरावा देईल तेव्हा हे गुन्हे दाखल करतील. तो सांगेल यांनी खाल्ले, तो सांगेल त्यांनी खाल्ले. मॅनेजर सांगेल मग तुमचा चेअरमन बोलेल. तोपर्यंत चेअरमन जबाबदारी झटकू राहील. हे सर्व कसं आहे, घोडबंगाल चालू आहे. त्याच्यासाठी आपल्याला न्यायाने वरिष्ठांसाठीच बोलावं लागेल. इथे दगडावर डोकं आपण काही होणार नाही. मला एवढं म्हणायचं. तरी सर्वांना विनंती आहे, सर्व महिला थांबा दोन, सर्व महिला जर तुम्ही बसत असाल तर मी येतो. आम्ही बसू सगळे जण सगळे बसू आम्ही. हा. चला. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.